नमस्कार सगळ्यांना, सारिकाज एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण उपयोजित इतिहास या प्रकरणातील स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यातला पहिला प्रश्न, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले। पर्याय आहेत दिल्ली, हडप्पा, ऊर, कोलकाता। याचं उत्तर आहे ऊर। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे। पर्याय आहे दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई। याचं उत्तर आहे दिल्ली। त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। त्यातला पहिला प्रश्न बघा, कुट्टियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा ही जोडी बरोबर आहे। रमन्न पश्चिम बंगालमधील नृत्य ही जोडी चुकीची आहे। रमन्न हे उत्तराखंडामधील धार्मिक उत्सव म्हणून ओळखला जातो। रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण ही जोडी बरोबर आहे। कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे रमन्न पश्चिम बंगालमधील नृत्य। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न बघा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। पहिला प्रश्न आहे त्यातील उपयोजित इतिहास। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे। उत्तर बघा, उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी दैनंदिन व्यवहारात जनांसाठी इतिहास हा शब्द वापरला जातो। भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान काळात व भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो। वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे व सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते। त्यासाठी उपयोजित इतिहासाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। इथे उपयोजित शेवटच्या मुद्द्यामध्ये उपयोजित इतिहासाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो असा मुद्दा म्हणजे हे वाक्य आलेलं आहे। तर तुम्हाला उपयोजित इतिहास या शब्दाखाली शब्द असा अधोरेखित करायचा आहे आणि त्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तो दाखवायचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न अभिलेखागार। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकूण 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे। उत्तर बघा, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात। अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवले जातात। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्लीमध्ये आहे। पुण्यामध्ये असलेले राष्ट्रीय फिल्म संग्रहालय हे वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार म्हणून ओळखले जाते। भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण खात्याचा विभाग म्हणून त्याची स्थापना करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपला पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दामध्ये उत्तरे लिहा। त्यातला पहिला प्रश्न आहे, जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकूण 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे। त्याचं उत्तर बघा, जनांसाठी इतिहास हा शब्दप्रयोग उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी वापरला जातो। इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात। इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो। दैनंदिन जीवनात इतिहासाचा उपयोग होत नाही। तसेच इतिहास हा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही। या गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजेच जनांसाठी इतिहास होय। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न,
ऐतिहासिक वारसा स्थळाच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. उत्तर बघा, ऐतिहासिक वारसा स्थळामध्ये सांस्कृतिक वारसा व नैसर्गिक वारसा या संकल्पनेचा समावेश होतो. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी ऐतिहासिक वारसाचे जतन होणे आवश्यक आहे, पण काही सांस्कृतिक व नैसर्गिक वारशातील घटक नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांचं जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. म्हणजेच या तत्त्वांच्या आधारे ऐतिहासिक वारशाला जागतिक वारसास पात्र असा दर्जा दिला जातो व त्याची यादी जाहीर केली जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, सांस्कृतिक वारसा स्थळाच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती हे शोधून लिहा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. उत्तर बघा, युनेस्को या संघटनेने ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेले आहेत. यामध्ये प्रत्येक राज्यातील संगीत, परंपरा, नृत्य, पर्यटन स्थळ, वास्तू, उद्याने यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील औरंगाबादमधील अजिंठा वेरूळ लेणी, कैलास मंदिर, मुंबई येथील घारापुरी एलिफंटा लेणी, शिवाजी महाराज टर्मिनस तसेच सातारा जिल्ह्यातील कास पठार या सर्व स्थळांना जागतिक वारसा स्थळे असा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा, मृत, अमृत. म्हणजे हा जो सांस्कृतिक वारसा आहे हा मानवनिर्मित असल्यामुळे याचे 2 प्रकार पडतात, मृत आणि अमूर्त. मृत या सांस्कृतिक वारशामध्ये प्राचीन स्थळे, प्राचीन वास्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे यांचा समावेश होतो. तर अमूर्तमध्ये पारंपरिक कौशल्य, पारंपरिक ज्ञान, कला सादरीकरणाच्या पद्धती, त्यानंतर मौखिक भाषा किंवा हस्तलिखिते आणि त्यासाठी वापरण्यात येणारी भाषा याचासुद्धा समावेश या अमूर्त सांस्कृतिक वारशामध्ये केला जातो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यातला पहिला प्रश्न आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. तंत्रज्ञान म्हणजे वेगवेगळे अवजारे, यंत्रे यांच्या निर्मितीसाठी अभ्यास करणारी विद्याशाखा म्हणजे तंत्रज्ञान होय. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. उत्तर बघा, तंत्रज्ञान म्हणजे वेगवेगळी अवजारे, यंत्रे यांच्या निर्मितीसाठी अभ्यास करणारी विद्याशाखा म्हणजे तंत्रज्ञान होय. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी यामध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कारण समजावून घेण्यासाठी तसेच विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान एकमेकांवर कसे अवलंबून आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. ऐतिहासिक ठेव्याचे सांस्कृतिक व नैसर्गिक असे 2 भाग आहेत.
सांस्कृतिक ठेव्यामध्ये प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, परंपरा, सादरीकरण यांचा समावेश होतो. नैसर्गिक ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते, पण या ठेवीमधील काही घटक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे जतन व संवर्धन व्हावे म्हणून युनेस्को या संघटनेमार्फत जागतिक वारसाच्या पदास पात्र स्थळे व परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न, पुढील विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाचं सविस्तर उत्तर लिहायचं आहे, त्यामुळे या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे. त्यामुळे प्रस्तावना सोडून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकूण प्रत्येक मुद्द्यांमध्ये 2-2 मुद्दे लिहायचे आहेत. असे एकूण प्रत्येक इथे 2 मुद्दे, ह्या घटकाचे 2 मुद्दे आणि ह्या घटकाचे 2 मुद्दे, असे एकूण 6 मुद्द्यांमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. याची प्रस्तावना बघा. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण त्या घटनांवर आधारलेली असते. या घटना विविध क्षेत्रामध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. या सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीसाठी या ज्ञानाचा उपयोग होतो. त्यासाठी अनेक विषयाच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती महत्त्वाची ठरते. यातला पहिला घटक बघा, विज्ञान. या घटकाचं उत्तर तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत याचा क्रम आणि शोध यामागील कारणे समजून घेण्यासाठी विज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक असते. वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्यासाठी लागलेले असतात. त्यानंतर पुढचा घटक, कला. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. कोणत्याही कलेचा विकास हा त्या कला क्षेत्रांमधील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक गोष्टींवर आधारित असतो. तसेच कला क्षेत्रातील कलाकृतीच्या निर्मात्याची म्हणजे कलाकाराची मानसिकता, कलाशैलीचा विकास हा सांस्कृतिक इतिहासाच्या माध्यमातून लक्षात येतो. त्यानंतर पुढचा घटक, व्यवस्थापनशास्त्र. या घटकाचं उत्तरसुद्धा तुम्हाला 2 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. उत्पादनाची साधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या प्रक्रिया, बाजार व विक्री यांच्यातील व्यवस्थापन, भूतकाळातील यंत्रणा, त्याचप्रमाणे लोकांची मानसिकता या सर्व घटकांचा इतिहास समजला तर वर्तमान काळात व्यवस्थापन करणे सोपे जाते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला एकूण प्रस्तावना सोडून एकूण 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. याची प्रस्तावना बघा. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा क्रमाने आढावा घेणारे शास्त्र म्हणजे इतिहास. वर्तमान काळ मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांचा आणि भूतकाळात घडणाऱ्या घटनांचा खूप जवळचा संबंध असतो. हे इतिहासाच्या अभ्यासातून लक्षात येते. भूतकाळाचे मृत व अमूर्त स्वरूपातील अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्याविषयी कुतूहल व आत्मीयता निर्माण झाल्यास त्याचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. इतिहासाच्या ज्ञानामुळे तो सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांच्या हितासाठी जतन व संवर्धन करणे आवश्यक असतो. तो कशा पद्धतीने जतन व संवर्धन करावा याची माहिती मिळते. तसेच व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण होतात. इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे योग्य आकलन व भविष्य काळासाठी दिशादर्शक म्हणून इतिहास उपयुक्त ठरतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा.
या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला प्रस्तावना सोडून 5 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. इतिहासाच्या साधनात लिखित, भौतिक आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. याचे जतन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. पहिला मुद्दा, इतिहासाच्या साधनांच्या जतनासाठी अनुभवी व तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती करावी. त्यांना सर्व ऐतिहासिक ठेव्याची पार्श्वभूमी माहिती असावी. साधनांच्या जतन करण्यासाठी कडक कायदे व नियम करावेत. वेगवेगळे उपक्रम व प्रकल्प राबवावेत. त्यामध्ये समाजातील लोकांचा सहभाग वाढावा म्हणून जनजागृती करावी. लोकांच्या कौशल्याचा वापर करून ऐतिहासिक साधनातून व्यवसायाच्या संधी निर्माण कराव्यात. असे अनेक उपाय इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी केले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रस्तावना सोडून 5 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. प्रस्तावना बघा. उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून नैसर्गिक वारसाचे जतन व संवर्धन करणे शक्य होते. त्यासाठी भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती काम करतात. पहिला मुद्दा, वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन व संवर्धन करणे शक्य होते. समाजाची घडण, लोकांची मानसिकता आणि वर्तमानातील आव्हाने, लोकांच्या अपेक्षा याची माहिती मिळते. त्यामुळे लोकांच्या भावना न दुखावता उपाययोजना करणे सहज शक्य होते. स्थानिक लोकांना या प्रकल्पात सहभागी करून घेता येते. लोकांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देऊन उद्योग व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करता येते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाज एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.